आज आपण बनवणार आहोत बाजारात मिळतात तसे कच्च्या केळीचे चिप्स। एकदम कुरकुरीत, मऊ न पडणारे आणि महिनाभर सहजरित्या टिकणारे असे चिप्स। म्हणून ही रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आपण रेसिपीकडे वळूया। केळीच्या वेफर्ससाठी मी 1.5 डझन केळी आणलेले आहेत। हे सोनकेळी आहेत आणि कच्ची केळी आहेत। आणि हे मिरे पावडर, चाट मसाला, काळं मीठ आणि आपले साधे मीठ। केळीचे आपल्याला चिप्स करण्यासाठी आधी हाताला तेल लावून घ्यायचं, कारण कच्च्या केळी असतात ना तर जरा चिकटपणा असतो त्याला। तर हे मी कापून घेत आहे। याला पण कट करायचा, शेंडा आणि पूड आपलं। आता याने आपल्या कटरनी याचे साल काढून घ्यायचे वरचेवर, कारण हाताने काढतो म्हटलं कच्च्या केळी असल्यामुळे निघत नाही बरोबर, म्हणून यानेच काढायच्या। आता याच्यातून मी पिसणीने आपली काप करून घेते, ते चिप्स काढून घेते। पण चिप्स करताना हाताला बघा, कारण हे असं धारदार असतात, आपल्याला आपला हात बोट कापण्याची शक्यता असते, म्हणून हे बारीक असलेलं असं राहू द्यायचं। आणि ह्याच प्रमाणे मी सर्व केळींचे चिप्स करून घेणार आहे। मी 4-5 केळीचे आपले चिप्स तयार करून ठेवलेले आहे। एकदम नाही केले, कारण काय आहे, काळे पडतात हे चिप्स। थोडे थोडेच आपले चिप्स करायचे आणि थोडे थोडेच तळायचे। आता मी थोडं पाणी घेतलेलं आहे बाउलमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडी हळद घालणार आहे आणि थोडे मीठ घालणार आहे। हे आपल्याला चिप्स मध्ये वापरायचं आहे पाणी। बिलकुल म्हणजे मार्केट सारखा कलर येणार आपल्या चिप्सला आणि एकदम छान कुरकुरीत होणार आपले चिप्स। तेल आपलं तापलेलं आहे आणि तेल नाही का आपले चिप्स तळण्यासाठी छान गरम होऊ द्यायचं आणि थोडे थोडे टाकून बघायचे। आधी एक टाकायचं, आपलं तेल गरम झालं का बघायचं आणि त्याच्यानंतरच आपण बाकीचे थोडे थोडे टाकायचे। एकदम नाही टाकायचे चिप्स, थोडे थोडेच टाकायचे। एकाला एक चिटकलेले असतात, त्याचे वेगळे करून असे मोकळे करून टाकायचे। तेल जरा जास्तच घ्यायचं चिप्स तळण्यासाठी, म्हणजे काय छान तळल्या जातात। कमी तेलात चांगले तळल्या जात नाही। तर याला तिळगून घ्यायचं आपण आणि छान कुरकुरीत होऊ द्यायचे। हे बघा, झाले आपले केळीचे चिप्स तयार। तेव्हा छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। आता हे काढून घेऊया आपण आता जाळीमध्ये आणि पूर्ण याचं तेल गळू द्यायचं आहे आणि हे जाळीमध्येच ठेवायचे आहे आपल्याला, म्हणजे जेणेकरून त्याच्यात काही तेल राहणार नाही, तेलकटपणा अजिबात राहणार नाही। तर याप्रमाणेच मी दुसरी पण बॅच टाकून घेणार आहे। अशा जाळीमध्ये टाकायचे असे, म्हणजे तेल जरी थोडं राहिलं असेल तर ते पूर्ण गळल्या जाणार ते। हे बघा, आता दुसरी बॅच टाकतोय मी आणि आता हे आपल्याला पिवळे करायचे आहे, मार्केटमध्ये जसे मिळतात ना तसे। आणि हे पण तसेच आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे आहेत छान। थोडे आता याच्यात जास्त टाकते, कारण तेल आपलं छान गरम झालेलं आहे। हे बघा, सर्व चिप्स टाकून घेतले मी, कारण याच्यामध्ये तेल छान, म्हणजे तेल आपलं छान गरम झालेलं आहे, त्याच्यामुळे पूर्ण टाकते।
आता याच्यामध्येच आपल्याला हे आपण हळदीचं आणि मिठाचं पाणी जे केलेलं आहे ना ते टाकायचं आहे. पण आता टाकताना हे पाणी तेलामध्ये आपण पाणी टाकलं तर जरा फडफडल्यासारखं होते तेल, त्याच्यामुळे याच्यावर लगेच आपण झाकण ठेवून द्यायचं. म्हणजे याला पिवळा कलर येणार आहे. ते मगांचे केलेले मी व्हाईट ठेवलेले आहे आणि याला आपल्याला पिवळा कलर आणायचा आहे. थोडं याच्यावर बुडबुड्या आल्या त्याच्यामुळे थोडं झाकण ठेवायचं, आपल्या अंगावर उडू नये म्हणून. आता काढून घेते झाकण. बघा दिसतोय का पिवळा कलर छान बघा. आता हे पूर्ण झाल्यावर छान दिसणार पिवळे पिवळे. हे बघा झाले आपले केळीचे चिप्स तयार. बघा छान झाले कुरकुरीत. बघा आवाज. आणि हे व्हाईट वाले मी थोडेच केले आणि हे आपले येलो वाले जास्त केले, कारण हे हेल्दी पण असते आपली हळद शरीराला, म्हणून मी जास्त केले. आता हे आपण एका बाउल मध्ये ओतून घेऊया. आता याच्यामध्ये आपण आमचूर पावडर आणि हे आपले मिरे पावडर एकत्रच करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व. आणि हे साधे मीठ टाकायचे थोडे आणि हे काळे मीठ पण याच्यातच टाकायचं आपल्याला. आमचूर पावडरनी काय छान चव येते. आणि हे थोडं लाल तिखट. आणि तुमचे उपास जर असले तर हे काही टाकू नका यातलं, फक्त नाही का आपलं मीठ टाका आपलं उपासाचं. आता हे कसे आम्ही उपासासाठी नाही केले, असेच खायला म्हणून केले, त्याच्यामुळे मी हे सगळं काही टाकलं. आता याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि असं करून घ्यायचं. झाले आपले हे सगळे मिक्स. बघा कसला आवाज येतो बघा, छान कुरकुरीत झालेले आहे. तुम्ही पण घरी ट्राय करा आणि अशाच माझ्या रेसिपीज बघत राहा. आणि व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.